माझं नाव विकी ज्ञानेश्वर कुटे, राहणार सायकडा, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. हॅलो, नमस्कार. मी अमृपाली कोकाटे. माझं नाव राहुल प्रकाश कुटे. मी नाशिक मधलाच आहे. माझं कुटे ड्रायव्हिंग स्कूल म्हणून गव्हर्नमेंट अप्लाइज ड्रायव्हिंग स्कूल आहे. नमस्ते, माझं नाव आहे बाळकृष्ण पंढरीनाथ कुशरे. मी नासिकहून आलेलो या कार्यक्रमासाठी. मेरा नाम है जहूर बिस्मिल्ला काटी, मैं जलगांव से आया हूँ. नमस्ते, मी सुभाष वाघ फ्रॉम नाशिक. राहुल अंजली, अश्विन नगर शिल्पो नाशिक येथे राहतो. हॅलो, आय एम साहिल काटी, मैं जलगांव महाराष्ट्र से आहे. यंग जनरेशनसाठी पण खूप प्रोत्साहित करणार आहे की तुम्ही बिझनेस कसा केला पाहिजे आणि त्याच्यावर कसा ग्रोथ घेतला पाहिजे. कारण आपण सेल्फ एम्प्लॉईज म्हणून काम करतोय आणि ॲज बिझनेसमॅन म्हणून म्हणजे उद्योजक म्हणून तुम्ही कसं काम केलं पाहिजे, तुम्ही नसतानाही तो बिझनेस कसा ग्रोथ घेऊ शकतो किंवा चालू शकतो याचा जास्त विचार आपण केला पाहिजे. त्याच्याने जेणेकरून आपला टाइम पण वाचतो आणि टाइममध्ये आपल्याला फ्रीडम पण मिळतो. आपल्याला फॅमिलीसाठी वेळ कसा देता येईल आणि आपल्या हेल्थसाठी पण कसा वेळ देता येईल, या सगळ्या गोष्टींची माहिती आम्हाला कधीच मिळाली. आकर्षणाचा सिद्धांत हे त्यांनी पटवून दिले. नेमकं आकर्षण काय असतं, कशा पद्धतीने आपल्या जीवनात गोष्टी घडतात आणि केल्या पाहिजे. नंतर एक बिझनेसमॅननी काय केलं पाहिजे, नेमकं टीमवर्क केली तर बिझनेस मोठ्या लेवलला ग्रो होऊ शकतो आणि टीमवर्क कशी करायची हे सरांनी शिकवलं. जसं की सर बोलले की काही गोष्टी डिस्प्लेला ठेवाव्या लागतात. मला इंग्लिश मध्ये सांगू शकता की काही गोष्टी डिस्प्लेला ठेवाव्या लागतात. कस्टमर मध्ये आल्यानंतर पहिले दाखवताना एक गोष्टीची गोष्ट 5 रुपयाची बॅग असते, पण मग 10 रुपये 50 रुपये अशी कॉस्टिंग वाढत जाते. एखाद्या हॉलमध्ये एकदम छोटे पोरांसाठी चॉकलेट खाली ठेवतं, खेळण्या खाली ठेवतात. अशा पद्धतीने बिझनेस माइंड कसा पाहिजे सरांना आम्हाला शिकायला भेटलं. हा प्रोग्राम अटेंड करतोय. आजपर्यंत मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 25 ते 30 मोटिवेशन प्रोग्राम अटेंड केलेले आणि ह्या प्रोग्राम मध्ये पहिलं जाणवलं की त्यांची एक सोपी लँग्वेज आहे. अनेक लीडर लोकांची जी लँग्वेज असते ती डोक्यात बसत नाही. देवीदास सरांची जी लँग्वेज आहे ती डायरेक्ट माइंड मध्ये बसते आणि त्यामुळे माइंडनी काय केलं पाहिजे हे समजतं. एक गोष्ट सरांची पटली की जीवनात हार ही कोणतीच गोष्ट नसते. हारणं हे कधीच नसतं. हारलं तर निश्चित विजय होतो आणि हारलं तर कधीच हारायचं नसतं. हारल्यानंतरच मनुष्य जिंकत असतो. सरांना ऐकलं तेव्हा एक गोल सेट झाला. सरांना ऐकलं तेव्हा माझा एक गोल सेट झाला की पुढे काय करायला पाहिजे आणि काय करायचं. त्यापासून मला एक नवीन शिकायला भेटलं की आपल्या कामामध्ये एनर्जीफुल काम करायचं, आत्मविश्वासाने काम करायचं. हे मला ह्या कार्यक्रमामधून खूप काही शिकायला भेटलं. यहाँ आने के बाद में उसको मुझे ऐसा लगता है कि अब मैं बिल्कुल बढ़ना ही है मुझे, गारंटी के साथ. क्योंकि जो सर सिखाते हैं उसके अंदर उनको बहुत ही म्हणजे उनका हौसला बुलंद हो जाता है. बच्चे को खुद बोल रहा हूँ कि बेटा मैं तुझे ना बोलता था, अगर नहीं आते तो हम पछताते थे. तिच्या पहिले मी 1-2 प्रोग्राम अटेंड केला. पण तो पूर्णपणे नाही केला. थोडंसं बोर व्हायला लागलं. काहीतरी सांगतायत ऐकून घ्यायचं, ऐकायचं. पण इथे बसल्यानंतर मला एक लक्षात आलं की त्याला हे प्रोग्राम आहेत नाही थोडेसे ऐकायला पाहिजे आणि सर सांगतात ते काळजीपूर्वक शिकायला पण पाहिजे. तर आजच्या प्रोग्राम मध्ये मला हे शिकायला भेटलं की आपला छोटा बिझनेस असेल त्याला मोठा कसा बनवतो हे सरांनी शिकायला भेटलं. आणि याची माहिती सरांना सांगण्यात इच्छित आहे की नाशिककरांनी हे 100% ट्रेनिंग केलंच पाहिजे. आणि बरेचसे डेफिनेशन क्लिअर झालेले आहे. मला वाटतं प्रत्येकाने ही जी गोष्ट आहे ती शिकणं आणि आत्मसात करणं गरजेचं आहे की आपल्याला पुढे जायचं असेल तर असे सरांचे कार्यक्रम अटेंड करायला पाहिजे. फर्स्ट तो बताते कि टीम वर्क अपने को टीम बनानी चाहिए. टीम से हम बिजनेस को ज़्यादा इम्प्रूवमेंट ला सकते हैं. बिजनेस के अंदर कस्टमर ज़्यादा बढ़ सकते हैं, सेलिंग बढ़ सकती है, प्रॉफिट ज़्यादा अगर लॉस आ रहा है तो सर की एडवाइस तो बेटर है अपने लिए. यहाँ पर आने के बाद में बहुत ही अच्छा लगा और जो भी बिजनेस करना चाहता है उसने आपसे जुड़ना चाहिए क्योंकि यहाँ पर सीखने के लिए बहुत अच्छी बातें हैं और जो सर बताते हैं उसको अगर उसने फॉलो किया तो वो बहुत ही आगे बढ़ सकता है. सर का मुझे बोलना और उनकी एक्टिव बातें उससे सुन के जिसके शरीर में एनर्जी नहीं होगी उसको भी एनर्जी आ जाएगी. पहिलं त्यांनी सांगितलं कर्मफळ. कर्मफळ असं असतं तुम्ही जे पेराल ते उगवेल. त्या सिद्धांतानुसार कर्मफळाचे कर्म कसे केले पाहिजे, फळ कसे मिळते हे देवीदास सरांच्या प्रोग्राम मधून समजलं. आजचा जो कार्यक्रम झाला हा अतिशय छान झाला. इथं मी सकाळपासून आल्यानंतर जे ऍक्टिव्हिटी झाल्या त्याबद्दल मला खूप बरं वाटलं. आणि इथून मागे कसं ज्या आपण आत्मविश्वास नव्हता तो आपला आत्मविश्वास वाढला.
कोणतं गोष्ट करण्यासाठी तेवढं आपल्याला द्यावं लागतं, त्यानंतर आपल्याला बेनिफिट भेटतो. आणि कोणतीही गोष्ट आपण करताना घाबरलं नाही पाहिजे. डेअरिंग इथं आल्यानंतर माझी डेअरिंग वाढली. मी याच्यामध्ये एक पहिला पण कार्यक्रम अटेंड केलेला आहे. तो कार्यक्रम मला खूप आवडला आणि त्या कार्यक्रमापासून मला जी माझी निगेटिव्ह एनर्जी होती ती पूर्णपणे गायब झालेली. मी सध्या पॉझिटिव्हली आहे आणि मी माझ्या कामावरती खूप फोकस आणि मन लावून काम करते. प्रत्येक जो धंदेवाईक आहे, बिझनेसमॅन आहे, त्यांनी हा कार्यक्रम अटेंड केला पाहिजे आणि याच्या पुढचे जे काही व्हर्जन असेल, नवीन नवीन जे काही सरांचे जे टेक्निक्स असतील ते शिकायलाच पाहिजे. जितने भी बिजनेस करते लोगों को यहाँ पर आना चाहिए, सीखने की बहुत सी चीजें हैं यहाँ पर और हेल्पफुल अपने लिए यहाँ पर आने के लिए. एनर्जी तो बहुत बेस्ट है. इथलं टीम खूप एनर्जेटिक आहे आणि मी अशीच इथल्या टीम सारखंच एनर्जेटिक टीम बनवणार आहे. माझ्या सुडल कंपनीमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे मला. थँक्यू टू देविदास सर अँड देविदास कंपनी. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.